हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनात कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या PhD प्रवेशासाठी पेट परीक्षा 2026 यावर आजचा व्हिडिओ राहणार आहे. मित्रांनो, पेट एक्झाम खूप महत्वाची आहे. खूप महिन्यानंतर वर्षानंतर पेट एक्झाम होत असते. तर तुम्ही पेटसाठी क्वालिफाईड असाल तुम्ही 100% अप्लाय करा. लक्षात ठेवा, नवीन भरतीमध्ये 60-20-20 या नियमावलीमध्ये PhD साठी किती मार्क आहेत आणि PhD तुमची जर असेल, रजिस्ट्रेशन जर झाला असेल तर तुमचा त्याला इंटरव्ह्यूसाठी पण खूप फायदा होऊ शकतो. तर पाहूया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी विद्यापीठ नागपूर ही जाहिरात जी आलेली आहे, लक्षात ठेवा, 2 नोटिफिकेशन जे आलेलं आहे 2/4/2026 ला आलेला आहे. आज 4 या 5 तारीख आहे, हे लक्षात ठेवा. परंतु मला हे सांगायचं आहे, 5 तारीख आहे, मला हे सांगायचं आहे, पेटसाठी तुम्ही 100% अप्लाय करा. परीक्षामध्ये जे वेगवेगळे त्यामध्ये सिलेबस आहेत, सिलेबस विषयी जाणून घ्या, डेट विषयी जाणून घ्या. यामध्ये या नोटिफिकेशनचं पूर्ण विश्लेषण जे आहे मी सोप्या पद्धतीमध्ये एक्झाम डेट, ऑनलाईन पेट पेट एक्झाम डेट यांचा पण उल्लेख मी इथे केलेला आहे. याचं सविस्तर विश्लेषण जे आहे सोप्या गोष्टीमध्ये पाहणार आहात. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून PhD करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. विद्यापीठाने पेट 2026 परीक्षेचे अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्जाची तारीख, शेवटची मुदत, परीक्षेचे वेळापत्रक सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. महत्वाची सूचना आणि वेबसाईट. नंबर 2, महत्वाची सूचना आणि वेबसाईट. सर्वात आधी लक्षात घ्या की ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. वेबसाईट तुम्हाला अर्ज करण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत पोर्टलला, यानी की ही खाली वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवर जायचं आहे, भेट द्यायची आहे. महत्वाचा नियम, अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही विद्यापीठाने जारी केलेली जी नोटिफिकेशन जे आहे ते 7/2026 नक्की वाचायला पाहिजे, कारण त्यामध्ये पात्रतेचे सर्व नियम जे दिलेले आहेत. आणि मला असं सांगायचंय की तुमचं MA ला B+ असेल तर 100%, MSc ला B+ असेल तर 100% तुम्ही पेटसाठी अर्ज करू शकता. वेळापत्रक, टाइम टेबल काय काय आहे पाहूया. चला, आता सर्वात महत्वाच्या जे तारखा आहेत, महत्वाचा मुद्दा जो आहे तो तारखेचा आहे ते पाहूया. अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे 10 एप्रिल 2026. अजून तुमच्याकडे 5 दिवस आहेत. आज 5 एप्रिल आहे पासून ऑनलाईन फॉर्म उपलब्ध होतील. कुठे उपलब्ध होतील? ही वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. आजची शेवटची तारीख जी आहे 23 एप्रिल 2026. 10 ते 23 यानी की 13 दिवसाची मुदत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिलेली आहे. हार्ड कॉपी जमा करणे 100% जमा करायची आहे. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून 27 एप्रिल 2026 पर्यंत ती हार्ड कॉपी जी आहे भरायची आहे, यानी की पाठवायची आहे. कागदपत्रांची पडताळणी कधी होणार आहे? विद्यापीठात 30 एप्रिल 2026 पर्यंत अर्जाची छाननी होणार आहे. प्रवेश पत्र, ऍडमिट कार्ड तुम्हाला कधी भेटणार आहे? 3 मे 2026 रोजी तुमच्या लॉगिंगला ID कार्ड, हॉल तिकीट तिथे भेटणार आहे. हे लक्षात ठेवा. ना तुम्हाला मेल येईल, नाही तुम्हाला SMS येईल. तुम्हाला स्वतः जाऊन वेबसाईटवर जाऊन तिथली ऍडमिट कार्ड तुम्हाला काढून घ्यायचं आहे, प्रवेश पत्र काढून घ्यायचं आहे, हॉल तिकीट काढून घ्यायचं आहे. परीक्षेचा दिनांक आणि विशेष सूचना. आता परीक्षेची तारीख नोट करा. पेट परीक्षा 9 मे 2026, 12 मे 2026, 9, 10, 11, 12 यानी की मेच्या 12 तारखेपासून 9 ते 12 तारखेपर्यंत तुमची ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. सावधान, एक गोष्ट लक्षात ठेवा, विद्यापीठ तुम्हाला हॉल तिकीट ईमेलवर पाठवणार नाही. जसं मी अगोदर सांगितले तसं तुम्हाला स्वतःच्या लॉग इन मधून ते डाउनलोड करावे लागेल या करायचं आहे. समारोप आणि पुढील पावले काय असतील? परीक्षेचा निकाल लागल्यानंतर PhD नोंदणीचे रजिस्ट्रेशन वेळापत्रक विद्यापीठाच्या पोर्टलवर नंतर जाहीर केले जाईल. त्यामुळे तयारीला लागा आणि वेळेत अर्ज पूर्ण करा. संपर्क
जर काही शंका असेल तर तुम्ही विद्यापीठाच्या पीईडी सेलला जे मेल आयडी दिलेला आहे यावर मेल तुम्ही करू शकता. ही माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा. महत्वाचे मुद्दे, तपशील हे लक्षात ठेवा. याची स्क्रीनशॉट काढून घ्या. मित्रांनो, खूप खूप महत्वाचं आहे. अर्ज सुरू होणे 10 मे 2026. शेवटची तारीख 23 अर्ज सुरू होण्याची 10 एप्रिल 2026 आणि शेवटची तारीख जी आहे 23 एप्रिल 2026. हार्ड कॉपी जमा करणे 27 एप्रिल 2026. प्रवेश पत्र मिळणे 3 मे 2026. ऑनलाईन परीक्षा होणार आहे 9 मे 2026 ते 12 मे 2026. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला हिंदी, मराठी तथा इंग्रजी राज्यशास्त्र या विषयासाठी जर तुम्ही पेट परीक्षेचा जो पाठ्यक्रम आहे, सिलेबस जो आहे, त्याच्याविषयी तुम्हाला तयारी करायची असेल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलद्वारे एक विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये तुमचा पहिला पेपर असेल तो जो सेटचा आहे तोच पहिला पेपर, त्यामध्ये काही बदल होणार नाही. तोच पेपर तुम्हाला पण घेतला जाईल आणि विषय वाईज वेगवेगळा पेपर घेतला जाईल. याची फीस आहे, विषय वाईजची फीस आहे 2000 रुपये. फक्त 2000 रुपयामध्ये तुम्ही पेट क्वालिफाईड होऊ शकता. जे मी विषय सांगितले ते विषय पूर्ण त्याच्यामध्ये राहतील. तुम्हाला पीडीएफ नोट्स दिल्या जातील. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज दिल्या जातील, ज्याच्यामध्ये जसे तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जातील. मित्रांनो, दररोज लाईव्ह लेक्चर घेतलं जाईल. तुम्ही विचार न करता, वेळ वाया न घालता लगेच या नंबरला फोन करा. आणि दुसरा एक माध्यम म्हणजे ऑल एक्झाम कट्टा ऍपद्वारे तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता. तुमचं स्वागत आहे. सेट नेट पहिला पेपर आणि दुसरा पेपर, एमपीएससी एक्झाम 114 आणि 115, ॲडव्हर्टाइजमेंट 114 आणि 115 यासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर 100% या नंबरला कॉल करा. त्यासाठी तुम्हाला वेगळं मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जे ऑनलाईन पद्धतीने निगेटिव्ह सिस्टम रूपामध्ये परीक्षा होणार आहे. विचार न करता, वेळ वाया न घालवता, अभी नहीं तो कभी नहीं या गोष्टीचा विचार करता तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पाठवा तथा हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप आभार.